पुढची बातमी बघूयात। वसई विरार परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे हाहाकार माजलाय। अजूनही कमरे इतकं पाणी साचलेलं आहे आणि या परिसरात जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। वीज पुरवठा ठप्प आहे। वसई विरारची ही स्थिती खरंच पावसामुळेच झाली आहे की अनधिकृत बांधकामांच्या विळख्यामुळे, असा सवाल आता विचारला जातोय। सलग 5व्या दिवशीही वसई विरार आणि नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पावसाचं पाणी कायम आहे। रुळांवर पाणी असल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू असल्यानं लोक रुळांवर चालत निघाले। काल रात्रीही 12 वाजेच्या सुमारास लोक रुळांवरून चालत घराकडे निघाले होते। पावसामुळे अनेक भागातला वीज पुरवठा ठप्प झालाय, त्यामुळे पाण्याच्या मोटारी बंद झाल्या। अनेक इमारतींमधील नागरिकांना पिण्याचं पाणीही मिळत नाहीये। शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे वसई, नालासोपारा, विरार या तीनही शहरांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय। शहर नियोजनाचे 3-13 करून उभी राहिलेली अनधिकृत बांधकामं आता या तीनही शहरांना दर पावसाळ्यात तळ्यांमध्ये रूपांतरित करू लागली आहे। सर्वत्र झालेल्या काँक्रिटीकरणामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच शिल्लक नाहीये, त्यामुळे सर्वच ठिकाणी पाणी साचतंय। गेल्या 5 दिवसांपासून शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचलंय, त्यामुळे जनजीवन पूर्णतः ठप्प झालंय। शहरातील जवळपास 90% अधिक लोक ज्या लोकल ट्रेनवर अवलंबून असतात, त्या लोकल ट्रेनची वाहतूक पुरामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। वसई, विरार, नालासोपारा या रेल्वे स्थानकांमध्ये फलाटांपर्यंत पाणी आलंय, त्यामुळे लोकल वाहतूक अजूनही कोलमडलेली आहे। या पूरस्थितीत कामावर जाण्यासाठी किंवा घरी येण्यासाठी लोकांनी थेट रुळांवरून चालत जाण्यास सुरुवात केली आहे। गेले 2 ते 3 दिवस आणि रात्री उशिरा लोकांचे जथ्थेच्या जथ्थे या रुळांवरती चालत जातानाची दृश्य समोर आली आहे। धोकादायक असतानाही घर किंवा कामाचं ठिकाण गाठण्यासाठी लोक रुळांवरून चालत निघाले। यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता होती, तरीही लोकांनी ती जोखीम पत्करली। दुसरीकडे शहरातील जवळपास सर्वच रस्ते पाण्याखाली गेले। रिक्षा, बसची वाहतूक थांबली। अशा वेळी शहरात थेट ट्रॅक्टरची सेवा सुरू झाली। लोकांनी या ट्रॅक्टरमधूनच प्रवास सुरू केला। या ट्रॅक्टरमधून प्रवास करण्यासाठी लोकांकडून 30 ते 50 रुपये देखील आकारले गेले। रस्त्यावर पुराचं पाणी इतकं होतं की लोक बोटी, टायरच्या ट्यूब, थर्माकोलचा वापर करत रस्ते ओलांडत होते। शहरातील लोकांचं संकट इतक्यावरच थांबलेलं नाहीये, तर यात भर म्हणजे शहरांमध्ये वीज पुरवठाही ठप्प झालाय। लाईट बंद असल्यानं पाण्याच्या मोटारी ठप्प झाल्या। परिणामी अनेक इमारतींमध्ये लोकांना पिण्याचं पाणीही मिळत नाहीये। मोबाईल चार्ज करायला वीज नाहीये, त्यामुळे इथल्या लोकांचे मोबाईलही बंद झाले। शहरातील जवळपास सर्व बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे दुकानदारांनाही मोठा आर्थिक फटका बसलाय। आज जवळपास 5व्या दिवशी शहरातील अनेक भाग पाण्याखाली आहेत। वसई विरारची परिस्थिती आपल्याला तिथे गंभीर दिसते। जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 72 तासात 672 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडलाय। सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे, ते देखील ठीक करण्याचं काम चाललेलं आहे। विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे, त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे, ती आपण लवकर रिस्टोअर करतो।